रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम. मातृभूमी भारत मातेच्या कुशीत अनेक रत्ने जन्माला आली. त्यापैकीच एक दैदिप्यमान, कर्तृत्ववान आणि प्रातस्मरणीय नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंच्या ठाई कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व आणि दातृत्व या गुणांचा संगम झालेला आपल्याला दिसतो. एक सामान्य घरातील मुलगी ते होळकर साम्राज्याची महाराणी, हा प्रवास अहिल्याबाईंनी आपल्या कर्तृत्वावर पार केला. आपल्या सासऱ्यांकडून राज्यकारभाराचे शिक्षण घेत असताना जीवनात आलेल्या अनेक कटू गोड प्रसंगातून त्या शिकत गेल्या व एक सुयोग्य राज्यकर्त्या बनल्या. नेतृत्व गुणाचा विकास स्वतःच्या ठाई करून अहिल्याबाईंनी होळकर साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित केलेच आणि वाढवले सुद्धा. एवढेच नाही तर माहेश्वरला एक अत्यंत देखणी व सर्व सुखसंपन्न राजधानी स्थापन करून आपल्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य निर्भय केले. धार्मिक सलोखा, सामाजिक समरसता, न्याय ही मूलभूत तत्वे त्यांनी रुजवली. आपल्या प्रजेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांनी कुठल्याही बाबतीत त्यांना त्रास होणार नाही व त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान व सुबत्ता राहील याकडे लक्ष दिले. तसेच मानवावर नाही तर पशुपक्ष्यांवर सुद्धा त्यांनी माया केली व त्यांची सुद्धा काळजी घेतली. दातृत्वाचा विचार करताना अहिल्याबाईंनी त्यांच्या कार्यकाळात स्वतःच्या दौलतीतून धर्मशाळा, घाट, मंदिरे, विहिरी, अन्नछत्रे आणि पाठशाळा उभ्या केल्या. त्यांच्या राज्यातीलच नाही तर भारतातील प्रजा सुखी झाली पाहिजे असा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांच्याकडून कुठलाही याचक कधीही विन्मुख जात नसे. अहिल्याबाईंनी साहित्य, संस्कृती, कला, इतिहास, शिक्षण, विज्ञान, धर्म आणि भाषा या समाज जीवनाची धारणा करणाऱ्या अष्टांगाच्या विकासासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविले. या सर्व गोष्टीत गुंतलेल्या असताना सुद्धा त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी आपल्या पूजनीय भगवान शंकराच्या उपासनेत कधीही खंड पडू दिला नाही. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर आयुष्यात आलेले अनेक दुःखांचे विष त्यांनी पचवले आणि प्रजेला मात्र अमृतच दिले. पण या कर्तृत्ववान अहिल्याबाईंची आज पूर्ण ओळख आपल्याला नाही. म्हणूनच अहिल्याबाई जयंती त्रिशताब्दी वर्ष समारोह समिती गेले वर्षभर अनेक कार्यक्रम भारतभर करीत आहे. चेंबूर भागाने सुद्धा अनेक स्पर्धा, नाट्यछटा व व्याख्यानांचे आयोजन केले आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था संचालित आचार्य 90 FM कलारंग आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती त्रिशताब्दी समारोह समिती सोबत स्मरण अहिल्यादेवी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सौ मीरा कावडकर आणि शुभांगीताई जोशी यांचे आहे. व्यवस्थापन समितीमध्ये श्री सुबोध आचार्य, श्री शैलेश आचार्य आणि श्री हर्षवर्धन पांडे यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे सादर होतोय. प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुधील कदम, उपप्राचार्य डॉक्टर स्नेहा रायकर, प्राध्यापिका मृदुला वाघमारे, नम्रता मंजिरे आणि रंजना आंबेकर यांच्या सुसूत्र आयोजनाने कार्यक्रम देखणा सादर होतोय. RJ तेजस्विनी आणि RJ कोमल यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची रंगत खूप वाढणार आहे. एकता मासिक तसेच राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या विविध साहित्यातील लेखामुळे राणी अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र समजून घेताना खूप मदत झाली. आधुनिक काळात आपण ज्यांच्याकडून चिरंतर प्रेरणा घेऊ शकतो अशा विरक्त, शिवभक्त, कर्तव्यदक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली एक अमूल्य साहित्यिक ठेवाच ठरेल यात शंका नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून सादर केलेली ही मानवंदना तुम्ही सर्व रसिक आचार्य 90 FM रेडिओ आणि आचार्य 90 FM YouTube चॅनेलवर 10 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत प्रसारित झाल्यावर पाहू शकता. तुमच्या सूचना आणि अभिप्राय पुढील कार्यक्रमासाठी आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्या तुम्ही आमच्या YouTube चॅनेलवर तसेच 9 1 6 7 9 9 3 3 9 9 या संपर्क क्रमांकावर कळवाव्यात.
मी अमित आपटे, बालविकास संस्थेचा कार्याध्यक्ष, माझे स्वागतपर मनोगत इथेच आवर्ते घेतो. आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. Acharya 90 FM